वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवापूर तालुक्यातील 116 ग्रामपंचायती व नवापूर नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उभारण्यात आलेल्या पंचतारांकित चर्च बांधकामाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आदिवासी संस्कृती रक्षक कार्यकर्ते उमेश मंजी गावित यांनी शासनाला अंतिम इशारा दिलाय। शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास दिनांक 22 एप्रिल 2026 पासून धरणे आंदोलन आणि त्यानंतर 29 एप्रिल 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात माहिती देताना उमेश गावित यांनी सांगितले की दिनांक 18 जून 2025 रोजी त्यांनी शासनाकडे निवेदन सादर करून नवापूर तालुक्यातील अवैध चर्च बांधकामाविरोधात कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी या गंभीर विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती। त्यावर उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी 6 महिन्याच्या आत विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून सर्व अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र आजपर्यंत या आश्वासनांची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही। उलटपक्षी संबंधित भागात नवीन चर्च बांधकामे सुरूच असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे स्थानिक आदिवासी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अस्तित्वावर परिणाम होत असल्याचे गावित यांनी नमूद केले। या पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ दखल घेऊन सर्वच अवैध चर्च बांधकाम पाडण्याचा लेखी आदेश द्यावा अशी ठाम मागणी करण्यात आली। अन्यथा दिनांक 22 एप्रिल रोजी ते 28 एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे शांततामय मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच 29 एप्रिल पासून मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। शासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास या आंदोलनाला व्यापक स्वरूप देऊ शकते असा इशारा यावेळी देण्यात आलाय। मोठ्या संख्येने आदिवासी संस्कृती रक्षक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले। सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे, संबंधित आमदार अनुप भैया अग्रवाल, निवासी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले असून पोलीस प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे। शासनाने तातडीने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी श्री उमेश मंजी गावित यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवापूर। नंदुरबार जिल्ह्यात हजारोच्या संख्येने अनधिकृत चर्च बांधकाम सुरू आहे। त्या संदर्भात माननीय अनुपजी अग्रवाल यांनी विधानमंडळात प्रश्न उपस्थित केला होता आणि माननीय बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं होतं 6 महिन्यात अनधिकृत चर्च पाडून टाकू, पण आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही। त्याच्यामुळे परत आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि आता आज निवेदन दिलं आहे। 22 तारखेपासून पुन्हा धरणे आंदोलनाला बसणार आहे आणि 28 तारखेपर्यंत जर अंमलबजावणी झाली नाही तर 29 तारखेपासून आमरण उपोषणाला मी परत बसणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात 293 चर्च आहेत आणि असे एकूण जिल्ह्यात हजारोच्या संख्येने अनधिकृत चर्च उभे राहिलेले आहेत। तर त्यांचं पण धार्मिक संरक्षण झालेलं आहे। ते किती अनधिकृत चर्च आहे ते सगळे पाडून टाकावे शासनाने अशी विनंती आहे। 116 ग्रामपंचायतीसाठी मी उपोषणाला बसलो होतो नवापूर तालुक्यात तहसीलदारांच्या ऑफिससमोर आणि तिथे 10 दिवस उपोषणाला बसलो असताना मला माहिती दिली होती 192 चर्चची आणि धार्मिक संरक्षण जेव्हा सरकारी अहवालानुसार 293 चर्च निघाले आहेत।